मोगलाई चिकन करण्यासाठी आपण मसाला हा अख्खा मसाला आपण सॉटे करून घेतला. त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकले आणि त्याचं आपण पावडर करून घेतलं आहे. हे पावडर आपण घरगुती आहे आणि 7-8 दिवस चांगलं टिकून राहते. आणि आता कांदा आणि टमॅटो आणि तेजपत्त्याचं आपण त्याला पण सॉटे करून घेतलं तेलामध्ये आणि तेही मिक्सीमधून काढून घ्यायचं. मिक्सीमधून काढल्यानंतर आता आपण तिखट घेतलं एक चमचा अर्धा चमचा हळद आणि मसाला घेतला काश्मीरी एक चमचा आणि स्वादानुसार मीठ घेतलं. आता टोपामध्ये तेल घातलं आहे 2 चमचे. आता चिरलेला कांदा घालायचा, त्याला होऊ द्यायचं. व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया चिकन कांद्यामध्ये झालं ना, थोडं सॉटे करून घ्यायचे. तेल आणि कांद्यामध्ये छान व्यवस्थित शिजू द्यायचं, म्हणजे एक प्रकारे वेगळं त्याची चव येते. आणि त्याला थोडं आपण आलं लसणाची पेस्ट आणि त्यामध्ये मी कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण घातली, तेही घालायचं. आणि आता शिजू द्यायचं मस्त. तेलामध्ये होऊ दिल्यानंतर तेलाचा काही आणि चिकनचा एकदम वेगळा चविष्ट असा लागतं. आता आपलं चिकन शिजलेलं आहे, त्याला बघा पाणी पण सुटलेलं आहे. आता आपण सगळे मसाले टाकू. आलं लसणाची पेस्ट असलेलं टाकलंच आहे आधी आपण. कांद्याची पेस्ट टाकली, पूर्ण मसाले टाकले. आता छान मस्त एकजीव करायचं चिकनला आणि थोडंसं पाणी घालायचं, कारण की ते पाण्यामध्ये ऑलरेडी आपलं थोडंसं तेलात शिजलेलंच आहे. आता पाण्यामध्ये 5 मिनटं छान शिजवायचं. मग लागेल तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी घालू शकता, असं काही नाही. तर 5 मिनटासाठी शिजायचं. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आत्ता आपण तो मसाला तयार केला ना, तो वरून घालायचा, आधी नाही घालायचा, वरून घालायचा. ह्यालाच हे मोगलाई चिकनमध्ये हे असंच करतात, वरून घालतात. आणि त्याला अजून कलर आणि टेस्ट ही प्रचंड सुंदर आणि स्वादिष्ट अशी टेस्ट येते. दिसायलाही सुंदर चिकन दिसतो. आता छान शिजलेलं आहे आपलं चिकन पूर्णपणे तयार झालेलं आहे. कोथिंबीर घातली आहे आता बघा. रसाही तुम्हाला दाखवते आहे मी, किती छान आणि सुगंधही मस्त येतो आहे. आता परफेक्ट आपलं मोगलाई चिकन तयार झालेलं आहे. कलरही मस्त आलेला आहे.